उन्हाळी वाळवण स्पेशल सगळ्याच स्त्रियांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच नागलीचे पापड. तर मैत्रिणींनो, आज आपण नागलीचे पापड कसे बनवायचे हे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, इथे आता सगळ्यात आधी या पातेल्याला आपण येथे साबणाचे बूड लावून घेणार आहोत. यामुळे आपली जी पापडची खिशी आहे ती चिटकणार नाही, म्हणजेच पातेल्याला लागणार नाही. तर येथे सगळ्यात आधी मावशीने 1.5 पातेले इतके हे पाणी ठेवलेले आहे. तर आपण एक पातेले पिठासाठी एकच पातेले इतके हे पाणी वापरणार आहोत. अर्धे पातेले हे एक्स्ट्राचे ठेवलेले आहे, तर आपण हे नंतर काढून घेणार आहोत. तर येथे आता आपण जे पापडसाठी साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. तर येथे ओवा, जिरेपूड घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, तीळ घेतले आहे, पापडखार आणि मीठ घेतलेले आहे आणि याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे. तर सगळ्यात आधी येथे मावशीने काय केले, पाणी गरम झाले आणि येथे साबुदाणा टाकलेला आहे. तर बऱ्याच स्त्रिया या साबुदाणाचा वापर करत नाही, परंतु जर साबुदाणा टाकला तर पापड हे छान खुलले जातात. त्यामुळे येथे थोडासा भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे, तो आपल्या अंदाजाने टाकायचा आहे. तर 1 मूठ अशी टाकलेली आहे. तर त्यानंतर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि जे आपण साहित्य घेतलेलं होतं ते सर्व आपण यात टाकून दिलेले आहे. आणि 1 पातेले पाण्यासाठी येथे 1 पातेले आपण येथे पीठ घेतलेले आहे. तर आपण जे अर्धा पातेले एक्स्ट्रा पाणी ठेवलेले होते गरम, तर ते साईडला काढून ठेवलेले आहे. जर गरज लागली तर आपण हे त्यात वापरणार आहोत. तर येथे आता मावशीने हे घोट्याने याला टोचे मारून घेतले आहेत, म्हणजेच आपली जी खिशी आहे ती पूर्णपणे सर्व बाजूने छानपैकी अशी शिजेल. तर त्यानंतर येथे पूर्णपणे पॅक अशी ही परात ठेवून दिलेली आहे, झाकण ठेवून दिलेले आहे. आणि आता हे सर्वात महत्त्वाचे, मावशीने इथे हा डिंकाचे पाणी टाकलेले आहे. तर डिंक टाकण्याचे हे कारण आहे, तर बऱ्याच स्त्रियांना माहीत नसेल, तर यामुळे आपल्या ज्या पापडांना जी चमक येते ती सर्व या डिंकामुळेच येते. तर इथे आपण तेलाचा 1 अंशसुद्धा इथे वापर केलेला नाही. जर आपण तेल वापरले तर इथे आपले पापड जे आहे ते लवकर खराब होतात आणि त्याला कुमट असा वास येतो, म्हणूनच आपण येथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. तर इथे मावशीने इथे तीळ वरून खसखस टाकलेली आहे. आपण जर खसखस आधीच टाकली तर ती आपल्या पापडांना दिसणार नाही, म्हणून आपली जेव्हा आपण खिशी घेण्याची वेळ येते तेव्हा आपण ही खसखस आणि डिंकाचे पाणी टाकायचे आहे. वाटलेस तर तुम्ही डिंक हा आधीसुद्धा टाकू शकतात. तर येथे आपली खिशी ही चांगलीपणे घेरून घ्यायची आहे. तर मावशीने इथे बऱ्यापैकी येथे पूर्णपणे खिशी ही घेरून घेत आहे आणि मी येथे पातेले पकडलेले आहे. तर पातेले पकडायला सुद्धा एक जण स्पेशल लागतो आणि मेन म्हणजे खिशी घेण्याचे जे काम असते तो खूपच अवघड असते. याला खूप म्हणजे खूप बळ लागते. तर हे माझ्याकडून तर शक्यच नाही, म्हणून हे मावशीने पूर्णपणे घेरून घेतलेले आहे. आणि शेवटी फक्त मी थोडेसे हातात घेतले होते आणि माझ्याकडून तर काही जास्त झालेच नाही. जेवढे झाले तेवढे मी थोडेसे केले. तर प्रयत्न केला. तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण थोडा प्रयत्न केलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्यालाही जमणार नाही. म्हणून आणि पीठ थोडे जास्त होते म्हणून मला ते घेरायला एवढे जमले नाही. तर हे पूर्णपणे पीठ जे आहे ते मावशीनेच घेरलेले होते आणि पीठ घेरत असताना पातेले हे शेगडीवरून खाली उतरवून घेतले. आता येथे आपल्याला थोडेसे पाण्याची गरज लागणार आहे. तर येथे आपण अर्धा तांब्या इतके हे पाणी टाकलेले आहे गरम, जे आपण साईडला काढून ठेवलेले होते ते येथे आपण टाकलेले आहे. तर खिशी पूर्णपणे ही मिक्स होईपर्यंत, पूर्ण एकजीव होईपर्यंत ही आपल्याला अशी घेरायची आहे. तर ही जी खिशी आहे तर ती आम्ही टेरेसवरच घेत आहोत. मी मावशीकडे आलेले आहे पापड करण्यासाठी, तर आम्ही सर्व सामान हे टेरेसवरच घेऊन आलेलो आहोत आणि शेगडीसुद्धा वरती आहे. तर वरतीच आम्ही ही खिशी घेत आहोत आणि वरतीच पापड करणार आहोत, त्यामुळे हे सोपे जाते. तर येथे थोडेसे मी सुद्धा घेतले आणि माझ्याकडून तर जास्त काही झाले नाही. थोडीशी जेवढी झाली तेवढी मी करून बघितली, ट्राय केले फक्त. तर येथे पूर्णपणे आपली ही जी खिशी आहे ती घेरून झालेली आहे आणि त्यावर आता आपण एक कापड घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्यावर सुती कापड, आणि त्यावर आपण ओला करून हे पूर्ण पीठ हे दाबून द्यायचे आहे, म्हणजेच त्याला छान वाफ बसेल असे, आणि त्यावर पुन्हा परात ठेवायचे आहे. तर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटे एकदम कमी गॅसवर ठेवायचे आहे. आणि शेगडीवर आता एक लोखंडी तवा ठेवलेला आहे जो पातळ आहे आणि त्यावर हे पातेले ठेवलेले आहे. म्हणजे यामुळे काय होते ना, आपली जी खिशी आहे ती पातेल्याला लागणार नाही.
तर छानपैकी अशी येथेही वाफ भरली जाते. आणि टेरेसवरही आम्ही आदल्या दिवशीचे पापड केलेले आहेत, तर ते सुद्धा खूपच छान झालेले होते. आणि आता हे दुसऱ्या दिवशीचे जे आम्ही आता खिशी घेतली त्याचे हे पापड आहेत. तर येथे आम्ही हे जे पापड आहेत ते तांदळाच्या काडवरती टाकलेले आहेत. जर तुमच्याकडे हे काड अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाचे सुद्धा वापरू शकतात, किंवा तेही अवेलेबल नसेल तर तुम्ही खाटेवर किंवा साडीवर साडी डायरेक्ट आथरून त्याच्यावर टाकू शकतात. तर आम्हाला हे मिळाले होते, म्हणून तांदळाच्या काडवर जर आपण हे पापड टाकले तर ते उलट करायची गरज येत नाही. तर अशा पद्धतीने हे सर्व जे नागलीचे पापड आहेत ते सुद्धा करून घेतलेले आहेत. आणि 2 दिवस आम्ही हे सलग हे पापड केलेले आहेत. तर हे जे पापड आहे आपण दिवसभर हे असेच तांदळाच्या काडवरती ठेवायचे आहे, तर ते उलट करायची गरज येत नाही. तर हेच कारण आहे, जर आपण काडवर हे पापड केले तर ते उलट करायची गरज नाही आणि उडणार सुद्धा नाही. तर एकसारखे असे हे मस्त वाळले जातात. तर येथे जे आदल्या दिवशी जे पापड आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर खूपच छान असे हे पापड झालेले आहेत आणि त्यांना चमकसुद्धा खूप छान आलेली आहे आणि कलरसुद्धा छानपैकी आलेला आहे, बघा तुम्ही. आणि मी येथे आता हे जे पापड आहे ते मावशीकडून बनवून आणलेले आहेत. तर मी येथे आता आमच्या टेरेसवर टाकलेले आहेत मी उन्हात. तर खूप छान असे चमकत आहेत आणि मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही नागलीच्या पापडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.